माझे केस प्रचंड गळतायत. हिवाळ्यात तर माझे केस खूपच गळतात. पण आता हिवाळा होऊन गेला, उन्हाळा आला, तोही जायची वेळ आली, पण तरीही अजून माझे केस गळतायत. केस गळती काही थांबत नाहीये. बरं कोणाकोणाचा असा प्रॉब्लेम असतो, की हेअर ग्रोथ मात्र खूप असते, पण केस हळू पातळ व्हायला लागतात. आता ह्याला खरं तर अनेक कारणं आहेत. तुम्ही निष्काळजीपणा करताय, की तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून हा इश्यू होतोय. तर ह्याच्यामध्ये 2 पैकी कुठलंतरी एक कारण असू शकतं. जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा आतून काही प्रॉब्लेम असेल, शरीराच्या आतून काही प्रॉब्लेम झाला असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, तर मात्र मला असं वाटतं प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण जे निष्काळजीपणा करतात, प्रॉपर खात नाहीत, वेळेत जेवत नाहीत, पौष्टिक आहार घेत नाहीत, ज्याच्यामुळे त्यांना या समस्येच्या सामोरं जावं लागत असेल, त्यांच्यासाठी मात्र मी एक सुंदर रेसिपी आणलेली आहे. पहिली रेसिपी आहे स्किन मुलायम होण्यासाठी एक रेसिपी आहे, जी इव्हन टोन सुद्धा होऊ शकते आणि तुमच्या त्वचेला उजाळा देऊ शकते. आपल्या घरामध्ये म्हणजे खरं तर आपण खूप ठिकाणी असं बघतो, की तूप घरी बनवलं जातं. आणि घरातलं तूप ज्यावेळेला बनतं त्यावेळेला लोणी सुद्धा बनतं. त्यावेळेला लोण्याचा वापरही आपण करू शकतो, तुपाचा वापरही आपण करू शकतो. मी तरी स्वतः ज्यावेळेला मी लहान होते त्यावेळेला ज्यावेळेला आई तूप काढायला बसायची, त्यावेळेला मी तूप एका छोट्या वाटीमध्ये घेऊन थोडंसं तूप मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावर लावायचे. खरं तर मला त्याचा काहीही फायदा माहीत नसायचा. मला फक्त ते लोणी खायला आवडायचं म्हणून आणि मी फक्त तो हात चेहऱ्यावरती पूर्णपणे पुसायचे. का? तर त्या लोण्याचं टेक्स्चर मला भरपूर आवडायचं. पण विश्वास बसणार नाही, की ह्या छोट्या-छोट्या आणि घरगुती रेमेडीजमुळे तुमची स्किन इतकी कालांतरासाठी छान राहते. तेच कधी-कधी आजही मी अंमलात आणते. आज आमच्या घरी सुद्धा तूप घरातच बनतं. आम्ही बाहेरचं तूप आणत नाही. तर घरी तूप बनवताना थोडंसं लोणी वेगळं काढलं जातं आणि ज्याला तूप बनतं, त्यातल्या ताज्या तुपाचे काही लाडू बनवले जातात. दोन्हीचा वापर मी व्यवस्थित करून घेते. तो कसा करायचा तुम्हाला मी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे लाडवाची रेसिपी तुम्हाला सांगते. सोपी रेसिपी आहे, पण अतिशय गुणकारी रेसिपी आहे. तूप गरम करायचंय, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. अर्धे कुटलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करायचेत आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकायचंय. काही लोकं ह्याच्यामध्ये थोडीशी अजून चव आणण्यासाठी गव्हाचं पीठ सुद्धा टाकतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण खरं तर नुसत्या शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू फार अप्रतिम लागतात. त्यात खोबरं टाकल्यावरती आपोआपच त्याच्यातली चव सुधारते. ह्या मिश्रणाचे व्यवस्थित लाडू जर तुम्ही दिवसाला छोटे 2 लाडू जर खाल्ले 2 वेळा, म्हणजे कधी ज्यावेळेला टी ब्रेक असतो आपला, आपण 4 वाजता समजा चहा ब्रेक घेत असू किंवा संध्याकाळचा एक 6 वाजता आपण टी ब्रेक घेत असू, तर तो सकाळचा असलेला एक टी ब्रेक आणि साधारण 4 ते 6 मधला एक टी ब्रेक असतो. त्यावेळेला 2 छोटे म्हणजे मोठा लाडू नाही, छोट्या साइजचे 2 लाडू जर तुम्ही खाल्लेत, तर तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच चांगल्या पद्धतीने स्किनवरती दिसू शकतो. का? तर मुळातच आपण ते लाडू तुपातले बनवलेले असल्याकारणाने स्किन तुमची मुलायम व्हायला नक्कीच मदत होते. आणि दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे केसांसाठी. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला असं वाटतं हेअर ग्रोथसाठी जर काही कमी पडत असेल तुमच्या शरीरामध्ये, तर ते आयर्न आहे. ज्यावेळेला आयर्न डेफिशियन्सी तुम्हाला येते, त्यावेळेला केस गळण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि आजकाल तर 2 पैकी म्हणजे 2 महिला सोडल्या की तिसऱ्या महिलेला आयर्न डेफिशियन्सी असते. त्याच्यामुळे आपल्याला वीकनेस जाणवतो. सकाळी-सकाळी एक मॉर्निंग सिकनेस म्हणा किंवा थोडासा नॉशिया असतो कुठल्यातरी गोष्टींचा किंवा फ्रेश वाटत नाही. तर ही सगळी लक्षणं आहेत आयर्न डेफिशियन्सीची. त्याच्यामुळे केस गळण्याचे प्रॉब्लेमही सुरू होतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षभरात एक काळ असा येतोच की तुमचे केस गळतात. तिथे कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. डॉक्टरांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की वर्षभरांमधला एक काळ असा असतो, ज्यावेळेला तुमचा हेअर फॉल होतो आणि नवीन हेअर ग्रोथ होते. तर हा झाला वेगळा मुद्दा. तर केसांसाठी एक सुंदर रेसिपी तुम्हाला सांगते, जी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर पुढची रेसिपी आहे बेसन चिला. सगळ्यांना बेसन हे फारच आवडतं. पण बेसनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती असलं पाहिजे, आपण त्याचा इंटेक किती घेतला पाहिजे, हे सुद्धा तितकंच अवलंबून आहे. बेसन आवडतं म्हणून आपण वडापाव खूप खाऊ शकत नाही. का तर त्याच्यात चिला आहे किंवा बेसनाचं पीठ आहे, ते मला खूप आवडतं आणि शरीरासाठी फार उपयोगाचं आहे. म्हणून आपण जास्त वडापाव खाऊ शकत नाही. बेसनाचा वापर सुद्धा प्रमाणातच केला पाहिजे. बेसन चिलामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हाय प्रोटीन आहे. चणा आहे तो. तर बेसन चिला म्हणजे थोड्या प्रमाणात बेसन घ्यायचंय, थोड्या प्रमाणात पालक घ्यायचा आहे. तुम्ही तो पहिले गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा थोडा वेळ. तो मिक्सरवरती काढायचा आहे थंड झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये कांदा आणि जिरं पावडर, काळी मिरी, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडीशी चाट पावडर टाकायची.
कारण की या सगळ्याला टेस्ट चांगली डेव्हलप होते. मुळातच आपण हा पदार्थ खाऊ शकतो, पण मुलांना सुद्धा आवडला पाहिजे म्हणून त्याची टेस्ट डेव्हलप करण्यासाठी 4 गोष्टी जास्त ॲड करायच्या. अजून एक गोष्ट ॲड करू शकता ते म्हणजे पनीर. अगेन प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामुळे वाढणार आहे. या सगळ्याचे छिले जर तुम्ही केलेत आणि ते जर तुम्ही रोज, रोज नाही म्हणता येणार, पण साधारण आठवड्यातून किमान 4 वेळा जरी खाल्लेत, तरी तुमच्या केसांमध्ये हळू-हळू, हळू सुधारणा झालेली कळते. आणि मुळातच हेअर फॉल असो किंवा केस तुमचे बारीक झालेले असोत किंवा पातळ झालेले असोत, केसांचं आरोग्य पूर्णपणे सुधारण्यासाठी ठराविक कालावधी हा जावा लागतो. तुम्ही असं म्हणाल, की काल मी जर डाएट सुरू केले आणि महिन्याभरामध्ये माझा रिझल्ट मला दिसला पाहिजे, तर तसं होत नाही. सगळ्यात उशिरा रिझल्ट मिळतो तो हेअर ग्रोथचा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेशंटली या गोष्टी लक्षात ठेवून केसांची काळजी घ्यावी लागणार आहे. अजून एक गोष्ट, तुम्ही केसांना ऑइल किती प्रमाणात लावताय, कधी लावताय, हे सुद्धा महत्वाचं आहे. रात्रभर ऑइलिंग करून आपण सकाळी जर केस धुत असू, तर तरीसुद्धा काही मुलींना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की प्रत्येकाचा स्काल्प वेगळा असतो. खूप लोकं अशी चूक करतात, की गरम तेलाने मसाज करायला जातात. पण हे अतिशय चुकीचं आहे, कारण की तुमचे स्कॅल्प जो असतो, तो गरम तेलामुळे अजून मऊ पडून तुमचा हेअर फॉल वाढू शकतो. या छोट्या आणि साध्या-साध्या गोष्टी आहेत, ज्याचा अभ्यास तुम्ही नीट केलात, नीट फॉलो केलत, तर तुमची हेअर ग्रोथ नक्की होऊ शकेल. त्या 2 रेसिपी मात्र नक्की आहेत, त्या तुम्ही प्लीज करून बघा. घरीसुद्धा सगळ्यांना खायला द्या आणि झालेला फरक नक्की आम्हाला कळवा.